नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जय वकील फाउंडेशन बिजेवाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन NHSRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम AOCN इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या मगनपुरा भागातील RR मालपाणी मतिमंत विद्यालयात येत्या 27 व 28 मार्च रोजी मेंदूविकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून डॉक्टर अनयता हेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 35 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर मोफत इलाज करणार आहे। तेव्हा जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिनांक 27 मार्च 2026 पासून मेंदू विकार शिबिर नांदेडमध्ये राजस्थानी एज्युकेशन सोसायटीमार्फत RR मालपाणी शाळेमध्ये होत आहे। त्याच्यासाठी मुंबईची 35 लोकांची टीम, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ऑर्थोपेडिक्स हे सगळे लोक मिळून 35 लोक नांदेडला येणार आहेत आणि ते नांदेडमध्ये त्या मुलांची तपासणी करून ज्या मुलांना गरज असेल CT स्कॅन, MRI, DNA टेस्टिंग, जेनेटिक प्रोफाईल आणि जे काही टेस्टिंग लागतात ते टेस्टिंग गरजू मुलांना फ्री ऑफ कॉस्ट करून त्यांना जर गरज असेल, ज्यांना गरज असेल त्यांना मेडिसिनसुद्धा फ्रीमध्ये वाटप होणार आहे। तरी मी सगळ्यांना आव्हान करतो, ज्या मुलांना झटका येतो, जे मतिमंद आहे, ते ऑटिस्टिक आहे, जे बोलू शकत नाही, चालू शकत नाही, अशा मुलांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। तर सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर नोंद करण्यात यावी, कारण की नोंदणी चालू आहे। तर ती नोंदणी 26 तारखेपर्यंत राहील, कारण की 27ला आम्ही शिबिर सुरू करतो आहे। 27-28 2 दिवसाचं शिबिर आहे। तर त्याच्यामध्ये हा सगळा उपचार आणि त्याचे निदान करण्यात येईल। गरजूंनी संपर्क कुठे करायचा? गरजूंनी संपर्क इथं रामप्रताप मालपाणी शाळेमध्ये येऊन आपलं नाव नोंदणी करून घ्यावं, फोनवर कुठेही नाही। लोकांना हेच की जास्तीत जास्त लोकांपुढे मॅसेज पोहोचायला पाहिजे की ज्यांना झटका येतो, ज्या मुलांची मतिमंदता आहे, ज्या मुलांची शैक्षणिक वाढ होत नाही आहे, जे मुलं 2 वर्षामध्ये चालत नाहीत, बसत नाहीत, ज्या मुलांना कळत नाही, अशा मुलांच्या पॅरेंट्सनी संपर्क साधावा आणि त्यांनी इथं येऊन या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा।